आनंदी आनंदगडे हे गाणं जे होतं ते बालकवीने लिहिलेलं होतं आणि मला माहिती आहे आपल्या मागची जी जनरेशन आहे त्यांना हे गाणं आठवत असेल, कारण हे आपल्याला शाळेमध्ये कविता होती ह्याची आणि निसर्गाचे कवी म्हणून बालकवी खूप प्रसिद्ध होते. आणि तर हे जे गाणं हृदयनाथनी त्याला संगीतबद्ध केलं होतं. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते आहे कोकिळ कुहू कुहू बोले, पी सावळाराम यांचं गीत आहे, वसंत प्रभू यांचं संगीत आणि कन्यादान चित्रपटातलं. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगायची आहे. कारण होतं काय, लता मंगेशकरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला 6 तास कार्यक्रम केला तरी कमी पडेल. तर मी काय केलं आहे, त्यातनं असे थोडे थोडे किस्से तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्या जेव्हा लहान होत्या, म्हणजे 5 वर्षाच्या असल्यापासून किंवा जेव्हा शाळेत पहिल्यांदा त्या गेल्या, तर तेव्हा साहजिकच आशाला घेऊन त्या शाळेत जायच्या. तिथे गेल्यानंतर एक 2-4 दिवस तर मास्तर काही बोलले नाहीत. पण नंतर मास्तरांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते म्हणाले, एकाच्या फीमध्ये दोघांना शिकवणार नाही, उद्यापासून बहिणीला घेऊन येऊ नकोस. झालं ते ऐकलं आणि लताताई ज्या रागामध्ये घरी आल्या आणि आपल्या आईला सांगितलं, आता ह्याच्यापुढे मी कधी शाळेत जाणार नाही, मी मास्टर दीनानाथांची मुलगी आहे आणि मी दुसऱ्या मास्तरांचं ऐकून घेणार नाही. पण हा जेव्हा किस्सा त्यांनी सांगितल्या तेव्हाच लगेचच त्यांनी त्याच्यात ॲड केलं की नंतर बऱ्याच दिवसांनी मला हे कळलं की हा माझा वेडेपणा होता, परंतु त्यावेळेला मला तसं वाटलं आणि म्हणून त्या शाळेत गेल्या नाहीत. पण त्यांच्याकडे विष्णू नावाचा जो नोकर होता त्याच्याकडनं त्यांनी त्याची अक्षर ओळख आणि बाराखड्या हे सगळं शिकून घेतलं. तर त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे हे घरामध्ये आपल्या नोकरांकडनंच झालेलं होतं. तर त्या आता कुठल्या स्टेजला पोहोचल्या हे आता आपल्याला माहिती आहे. तर चला आपण आधी गाणं ऐकूया आणि मग आपण पुढचं बोलूया. त्या 13 वर्षाची असतानाच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना नवयुगचे मास्टर विनायक यांच्या मदतीने ॲक्टिंग आणि सिंगिंगसाठी पहिला छोटा रोल पहिली मंगळागौरमध्ये त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये नटली चैत्राची नवलाई ह्या पहिल्या गाण्यानी त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्याच्यानंतरची जी गंमत आहे ती खरी पुढे जास्त आहे, कारण नंतर 1948 मध्ये मास्टर विनायक पास्ट अवे आणि त्याच्यानंतर गुलाम हैदर जे होते ते त्यांचे मेंटर बनले. आणि गंमत अशी होती की पहिल्यांदा गुलाम हैदर यांनी शहीद सिनेमासाठी त्यांचा जेव्हा आवाज सजेस्ट केला तेव्हा त्यांचा आवाज खूप पातळ आहे असं म्हणून रिजेक्ट केलं गेलं. आणि तेव्हा गुलाम हैदर यांनी रागावून स्वतःच त्यांना फर्स्ट ब्रेक दिला आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की लोक पाहतील उद्याचा आवाज हा आहे. आणि लताताईंनी ते खरं करून दाखवलं. त्याच्यानंतर आणखीन एक गंमत होती की जेव्हा त्यांचं गाणी म्हणणं चाललं होतं तेव्हा दिलीप कुमार यांनी एकदा अशी कॉमेंट केली की यांच्या गाण्यामध्ये ना मराठी ॲक्सेंट आहे आणि वो गाणे को ना दाल चावल की भू आती है. हे जेव्हा लताताईंनी ऐकलं तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा उर्दू भाषेचं हे शिक्षण शफी यांच्याकडनं घेतलं आणि त्याच्यानंतर हा जो कोणाचाही जो आक्षेप होता तो पुन्हा कधीही लता दीदींवर आढळला नाही. तर मग त्याच्यानंतरचं त्यांचं जे खूप फेमस गाणं होतं ते महलमधलं आएगा आनेवाला. आज आपण सगळी आपली मराठी गाणी ऐकणार आहोत, तर म्हणून आपण आता पुढचं गाणं जे आहे, लता दीदींनी जास्त करून सिरियस गाणी म्हटली पण त्याच्यात सुद्धा थोडीशी काही लावण्या होत्या. तर असंच अमर भूपाळीमधलं वसंत देसाई यांनी लिहिलेलं लटपट लटपट तुझं चालणं हे आपण अवश्य ऐकूया. ऐका तर. आणि हे जे गीत आहे हे मी डेडिकेट करतेय सगळ्या महाराष्ट्र मंडळामध्ये जाणता राजाच्या टीमनी जो धुमाकूळ घातला मागच्या शनिवारी. सबंध स्टेज त्यांनी त्यांच्या डान्सनी दणाणून सोडलं. अशा भक्ती, पूनम आणि खरं म्हणजे ते 7, 8, 9, 10 जण होते, तर प्रत्येकाची नावं नाही घेत मी, पण आय वुड जस्ट से की तेजसची टीम आणि त्याच्यामध्ये गौरी आणि जयश्री मुलींची नावं घेते मी, कारण काय आहे की मुलींना जरा थोडंसं जास्त छान वाटेल, कारण खरोखरीच त्यांनी खूप मेहनत केली होती आणि तेजस ॲज अ डायरेक्टर त्यांनी मेहनत केली होती. ऑफकोर्स सगळ्या टीमचंच कौतुक आहे. तर हे लटपट जे गाणं आहे हे मी ह्या सगळ्या यंग ग्रुपला डेडिकेट करते.
लोकात झाली देईना, अशी ही चंचल सुगनेना, अशी ही चंचल सुगनेना, हिच्यासाठी किती काची जन लोकात झाली देईना. लख 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 ते जग जैसे तुटत्या ताऱ्याचं, लख 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 ते जग जैसे तुटत्या ताऱ्याचं, चाल नग मोठ्या नखऱ्याचं, बोल नग मंजुळ मैनेचं, बोल नग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग, लटपट 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 तुझं चाल नग मोठ्या नखऱ्याचं, चाल नग मोठ्या नखऱ्याचं, बोल नग मंजुळ मैनेचं, बोल नग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग.